तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 16 जानेवारीच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की मानिनी देवाकडे प्रार्थना करते. मानिनी म्हणते, देवा, या चौघांमधला अबूला आता मिटून जाऊ देत. तिळाची ऊब गुळाचा गोडवा यांच्या नात्यात येऊ देत. मानिनी देवाकडे प्रार्थना करते आणि बाहेर येते. ती बाहेरचं दृश्य बघते आणि तिला एकदम धक्का बसतो. जीवासोबत नंदिनी घरी आली आहे. काव्या पार्थ खूप छान गोड एकमेकांशी बोलतायत. चौघं एकमेकांना तिळगुळ देत आहेत, एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. मानिनी त्या चौघांकडे बघते आणि म्हणते, तुम्ही चौघं एकत्र आलात. तुमच्या चौघांच्या नात्याला कुणाचीही दृष्टी लागू देऊ नको. माझ्या सुना तर किती छान दिसत आहेत. पार्थ आणि जीवा विचारतात, आणि आम्ही? मानिनी म्हणते, तुम्ही पण गोड दिसताय. सगळे मकर संक्रांत छान साजरा करत असतात. तर आता हे कोणाचं नेमकं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात कसं उतरते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय, पार्थ, जीवा, काव्या यांचं फोनवरचं बोलणं सगळं ऐकत असतो. जीवा काव्याला मोटिवेट करत असतो आणि पार्थ दोघांचं बोलणं ऐकतो. त्याला खात्री पटते की हे दोघं मूव ऑन झालेत. जीवा म्हणतो, काव्या, अगं गुरुजी एक सांगतात, पण ते सांगतात तसं घडत नाही. गुरुजी सांगतात एक, आपण अर्थ घेतो दुसरा आणि घडतंच घडतं. कळलं ना? म्हणून अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहेस. जीवा पुढे काव्याला म्हणतो, काव्या, हे बघ, आपण आहे ना असं पद्धतीने वागायचं जसं काय आपल्या बाजूने सगळं झाले. म्हणजे आपल्याला सगळं प्रेम मिळेल, आपल्याला ॲक्सेप्ट करतील, तेव्हा काय होईल? तसं वागण्यापेक्षा आत्ता आपण तसं वागायचं, म्हणजे आपल्याला युनिवर्स मदत करतं आणि तसं सगळं घडतं. काव्या म्हणते, म्हणजे आता पार्थ मला मिळतील अशी आशा करण्यापेक्षा पार्थ मला मिळालेत, आमची लव्ह स्टोरी चालू झाली आहे असं वागायला हवं. जीवा म्हणतो, अगदी बरोबर. अगं मी तसंच वागायला लागलो आहे. लोकांनी मला बालिश म्हणू देत, काहीही म्हणू देत, मला अजिबात फरक पडत नाही आहे. मी काय करतोय, सिरियस वागायचा वागून झाले. त्याचा काही फायदा नाही हे कळलं आहे. आता सिरियस मी वागतच नाही आहे. नंदिनी माझी झाली आहे, ती माझ्यासोबत आहे असं मी वागतो. आणि आता मला माहिती आहे की नंदिनी कुठल्याही क्षणी मला म्हणेल की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, घरी चला. बघ तसंच होणार. काव्यालाही तसंच वाटतं की हो, आता आपणही असंच वागलं पाहिजे. काव्या घड्याळ बघते. काव्या जीवाला म्हणते, जीवा 11 झाले, फोन ठेव. काव्या फोन ठेवते आणि देवाकडे एकच प्रार्थना करते, ती म्हणजे पार्थ तिचा आहे आणि तिचाच व्हायला पाहिजे. पार्थ सगळं बघतून तिथून निघून जातो. तर थोड्या वेळाने जीवा मस्त आईस्क्रीम खात बसलेला असतो. वॉचमन त्याला विचारतो, तुम्हाला थंडी लागत नाही आहे का? अहो, नंदिनी वहिनींनी तुमच्यासाठी ब्लँकेट पाठवलं आहे. तुम्ही ब्लॉगमध्ये म्हणाला होतात ना तुम्हाला थंडी लागते. जीवा म्हणतो, मी असंच म्हणालो होतो, मला थंडी वगैरे काही लागत नाही. खरं तर आहे ना, मला मस्त असं छान वाटते, गार वाटते, त्यासाठी तर मी आईस्क्रीम खातोय, मस्त एन्जॉय करतोय मी. वॉचमन म्हणतो, अहो असं करू नका तुम्ही, नंदिनी वहिनीला कळलं तर. जीवा म्हणतो, प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं. तेवढ्यात तिथे नंदिनी येते. नंदिनीने सगळं बघितलेलं असतं. नंदिनी म्हणते, जीवा, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. जीवा ताडकून उभा राहतो आणि हातातला आईस्क्रीम वॉचमनच्या हातात देतो. तर इथे रम्या, वसू आपल्या रूममध्ये झोपलेले असतात आणि काव्या त्यांच्या रूममध्ये येते. काव्या दरवाजा उघडून आतमध्ये येते. रम्या, वसू खूप घाबरतात आणि लाईट्स ऑन करतात. ते काव्याला बघतात. ते काव्याला विचारतात, काव्या, तू इथे काय करतेस? काव्या त्यांच्या बेडवरती उडी मारते आणि त्यांना म्हणते, वा 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 वा, किती छान बेड आहे हा. तुम्ही दोघी अशा बाजूला झोपलेला आणि मी मध्ये. मी पण तुम्हाला जॉईन होऊ का? किती छान वाटेल ना. म्हणजे एका बाजूला काळी मांजर, एका बाजूला सिनेमन कॉफी आणि मध्ये ही देशमुखांची कधीही न विझणारी फुलभाजी. किती मस्त कॉम्बिनेशन दिसेल. मी पण इथेच झोपते. रम्या म्हणते, ए काव्या, काय बोलतेस तू? अगं काय झालं काय तुला? पार्थ तुला मिळणार नाहीये या दुःखात वेडी झाली आहेस का तू? वेड लागले तुला? वसू म्हणते, नाही नाही रम्या, अगं पार्थ हिच्या हातातून गेलाय, म्हणून ती आता परिस्थिती हातामध्ये घेऊच शकत नाहीये, म्हणून वेड लागले, कळलं? काव्या म्हणते, रम्या, वेड लागले मला. आणि कोणाचं माहिती आहे का? पार्थ देशमुखांचं वेड लागले मला. रम्या, तुला काय वाटलं गं? तू माझ्याकडे येशील, गुरुजींचं भाकीत मला सांगशील आणि मी रडत बसेन का? अगं ही काव्या आहे, काव्या. काव्यानं जितकं हरायचं होतं ना तितकं हरून झालेलं आहे. आता काव्याच्या वाट्याला फक्त जिंकणं येणार आहे. आता मला बघायचंच आहे, गुरुजींचं भाकीत खरं होतंय का माझं प्रेम खरं होतंय. रम्या, आता चल, मी तुला एक भविष्यवाणी सांगते, तुझी भविष्यवाणी. तुला लग्न करायचं ना, लग्नासाठी वेडी झाली आहेस ना, आतुर झाली आहेस ना. चल, होणार, तुझं लग्न होणार, पण त्याआधी पार्थ आणि माझं लग्न होणार. रम्या म्हणते, पण तुमचं लग्न झालंय ना? काव्या म्हणते, ते झालं होतं पण बळजबरीने होतं. आता कसं आमच्या मर्जीने, आनंदाने, एकमेकांच्या साक्षीने छान मस्त लग्न पार पडणार आहे आमचं.
आणि ते लग्न तू स्वतःच्या डोळ्यांनी बघशील. आम्ही दोघं असं मस्त मांडवामध्ये असू. माझी बहीण आरू ती बुटं चोरेल आणि बुटं चोरल्यावरती 5,000 रुपये मागेल. ते 5,000 रुपये कोण देईल? रम्या, तू देशील. म्हणून तयारीत राहा. 5,000 रुपये पण तयार ठेव. तुझी झोप उडणार आहे. बाय, गुड नाईट. काव्या तिथून निघून जाते. वसू म्हणते, रम्या, अगं ही काय बोलली कळलं का तुला? ही अशी आली ना, मला धडकीच भरली होती. खरंच गुरुजींचं बाकीत खरं ठरेल ना? का ही बोललेली खरं ठरेल? रम्या, वसू यांना खूप टेन्शन येतं. तर इथे नंदिनी जीवाला म्हणते, म्हणजे जीवा, तुम्हाला थंडी वगैरे काही लागत नाही आहे. मी उगीच तुमच्यासाठी ब्लँकेट पाठवलं ना? व्लॉगमध्ये का खोटं बोललात तुम्ही? का खोटं सांगितलं की तुम्हाला थंडी लागते? जीवा कुडकुडायचं नाटक करतो. जीवा म्हणतो, हो मला थंडी लागते बघ ना. नंदिनी म्हणते, दिसतंय ते. तुम्ही सँडोजमध्ये बसलायत आणि आईस्क्रीम खातायत. तुम्हाला थंडी लागत नाही आहे. मी ऐकलं आहे तुमचं बोलणं आता. जीवा, अहो खोटं बोलल्यामुळे काय होतं ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तरी तुमची खोटं बोलण्याची सवय जात नाही आहे का? का करताय असं? अहो व्लॉगमध्ये तुम्ही खोटं बोललात, लोकांना फसवलं, लोक फसलेसुद्धा असतील, पण मी फसणार नाही. जीवा म्हणतो, नंदिनी, मी लोकांना फसवण्यासाठी नाही केलं. अगं चांगली गोष्टी तर बघ ना. मी फक्त सांगितलं थंडी लागते आणि तू माझ्या काळजीने ब्लँकेट इथे पाठवलंस. अगं मी लोकांसाठी नाही, तुझ्यासाठी व्लॉग बनवला होता. मला काय वाटतं हे तुझ्यापर्यंत पोहोचवलं. आणि तू तू लगेच आलीस ना ब्लँकेट घेऊन. तुला पण माझी काळजी वाटते ना? नंदिनी वॉचमन आणि जीवा या दोघांचे ब्लँकेट ओढून घेते आणि निघून जाते. जीवा विचार करतो की आता काय करता येईल. जीवा उदास इथेच बसलेला असतो. तर इथे काव्या रात्री अभ्यास करत असते. ती घड्याळ बघते. 12 वाजून गेलेले असतात. काव्या म्हणते, चला 12 वाजून गेलेत म्हणजे मकर संक्रांत चालू झाली आहे. आता मी माझ्या पार्थ देशमुखांसाठी तिळगुळाचे लाडू बनवते. त्यांच्यासाठी मस्त मी आता तयारी करते. आता सगळ्यांना दिसूच दे ही काव्या पार्थसाठी काय काय करू शकते. पार्थच्या प्रेमात किती वेडी झाली आहे. मला पार्थला पण दाखवायचे. पार्थ दारातून हे सगळं बघतो. काव्या तिळाचे लाडू बनवायला जाते. तर इथे जीवाला घरच्यांची खूप आठवण येते. जीवा ब्लॉग बनवतो आणि त्याच्यामध्ये त्याला किती आठवण येते हे सांगतो. नंदिनी ब्लॉग बघते. तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर दुसऱ्या दिवशी जीवा नंदिनी देशमुखांच्या घरी येतात. नंदिनी बऱ्याच दिवसानंतर ते घर बघते. तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती घराला निरखून बघत असते. तेवढ्यात तिथे काव्या आणि पार्थ येतात. ते दोघं आनंदात असतात. ते धावत खाली येतात आणि जीवा नंदिनी यांना भेटतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.